कुंभ राशी ही राशी नेहमीच भिन्न, गूढ आणि अंतरात्म्याच्या पातळीवर जगणारे असते. ज्यांना जगाचं कौतुक मिळतं त्या रस्त्यांवर कुंभ राशीचा माणूस फारसा दिसत नाही, कारण त्यांचा मार्ग स्वतःच्या आत जात असतो. एकांत, आत्मपरीक्षण आणि अंतर्दृष्टीने भरलेल्या कुंभ राशीच्या आत्म्याने आयुष्यात अनेक दिसत नसलेल्या परीक्षा दिल्या आहेत. त्या परीक्षा फक्त हृदयाला कळतात, डोळ्यातून वाहतात आणि कुणालाही न उमगता सहज गिळल्या जातात. कुंभ राशी समाजाने चुकीचं समजलं, प्रेमाने ओळखलंच नाही, कुटुंबाने दुर्लक्ष केलं आणि वेळेने नेहमीच उशीर केला. पण या सगळ्या क्षणातही कुंभ राशीच्या मनात एक गूढ विश्वास कायम होता. कुंभ राशी, आपण एकटे नाहीत. कुठेतरी एक दैवी डोळा आपल्याकडे पाहतोय आणि आज तो डोळा उत्तर देतोय. आज परमेश्वर स्वतः सांगत आहेत, तू आता माझ्या परीक्षेतून पार झालास. तुझ्या आत्म्याला आता शांतता, सन्मान आणि स्थैर्याचं फळ मिळणार आहे. कुंभ राशीने आयुष्यभर जे सोसलं त्यात कुठेही ओशाळलेलं नाही. त्या वेदनाने एक ब्रह्मतेज निर्माण केलं आहे, जे आता संपूर्ण आयुष्य प्रकाशमान करणार आहे. कुंभ राशीचा माणूस हे फक्त एक जन्म नाही, ते परमेश्वराच्या योजनेतील एक चालतं फळ आहे, जे वेळेनुसार उमलतं. आज तो वेळ आला आहे. आज आयुष्य बदलणार आहे. आज तुमचं आयुष्य तुमच्यासारखं उमलणार आहे. हे वळण तुमचं नाही, ते परमेश्वराचं उत्तर आहे, जे फक्त पात्रतेने नव्हे तर आत्मिक शुद्धतेने मिळतं. तुमच्या मौनातील तपश्चर्या ब्रह्मतेजात रूपांतरित होणार आहे. तुम्ही अनेकदा रडायचं टाळलं, फारसं कुणाकडे व्यक्तही झाला नाहीत, कारण कुणालाही ते समजणार नाही हे तुम्हाला ठाऊक होतं. पण या मौनातून झालेल्या वेदना आता अंतर्ज्ञानाच्या दिव्यात रूपांतरित होणार आहेत. तुमच्या विचारांनी लोकांना दिशा मिळेल. तुमच्या शांततेतून इतरांना ऊर्जा मिळेल. ज्याने तुम्हाला नाकारलं तेच लोक आता तुमचं मार्गदर्शन मागणार. कधीकधी तुम्ही खूप काही दिलं, पण त्याने त्याची किंमतच कोणालाही कळले नाही. काहींनी तर तुमचं अस्तित्वच दुर्लक्षित केलं. पण वेळेच्या पुढे चालणाऱ्या आत्म्याला वेळेचं न्याय देतो. आता तेच लोक तुमच्याजवळ परत येतील, सन्मान, आदर आणि पश्चाताप घेऊन. तुमची स्वप्न जी सगळ्यांना वेडी वाटली ती आता सत्य होऊन जगात उमटणार आहेत. कुंभ राशीचे स्वप्न हे वेळेच्या पुढचे असतात. त्यांचं विचार विश्व लोकांना कळतच नाही, पण आता हीच स्वप्न हकीकत बनणार आहेत. एखादी नवीन कल्पना, एखादं वेगळं काम, एखादी मानसिक दिशा ही अचानक लोकांसमोर यशस्वी ठरणार आहे. आत्म्याचं अपूर्ण नातं आता परमेश्वर पूर्णत्वात बदलेल. तुमचं प्रेम, तुमची नाती अनेकदा अर्धवट राहिली. कधी कुणी तुमचं मन समजून घेतलं नाही, कधी तुमचं दिलं गेलेलं प्रेम गैरसमजलं गेलं. आता परमेश्वर अशा एका नात्याचं दार उघडतील, जे मौनाच्या पलीकडचं, आत्म्याच्या पातळीवरचं आणि पूर्णत्वाचं असेल. कुंभ राशीचा एकांत आता ध्यान आणि दिव्य संवादाचं माध्यम बनेल. तुम्ही कितीतरी वेळा एकटं राहिलात स्वतःच्या विचारांच्या खोल गुहेत. ते एकांत आता विलगतेचे नसतील, ते ध्यानाचे असतील. या काळात तुम्हाला पूर्वजांचे संकेत, ब्रह्मदृष्टा मार्गदर्शन आणि दैवी स्पर्श जाणवतील. तुमचं गूढ आयुष्य आता प्रेरणेचा स्रोत होणार. तुम्ही खूप काही सहन केलं, पण आता कोणालाही न कळता तुमचं आयुष्य एक अज्ञात प्रवास वाटला, पण त्यातच एक दैवी कथा दडलेली होती. आता इतर लोक तुमच्या प्रवासाकडे दिसणारं सत्य नव्हे तर अदृश्य तेज म्हणून पाहतील. कुंभ राशी, आर्थिक व स्थैर्याच्या बाबतीत एक दैवी संधी अचानक उलगडणार आहे. कधी पैसा थांबला, कधी योग्य ती संधी पुढे चालली नाही, पण तुम्ही न थांबता, न कुरकुरता चालत राहिलात. आता परमेश्वर तुम्हाला न मागता देणार आहेत. आर्थिक स्थैर्य, नवीन संधी, जुनी थांबलेली उधारी आणि कधी न मिळालेली किंमत, सर्व काही एकाच लाटेत येईल आणि मनात समाधान घेऊन येईल. तुमचं ज्ञान आता इतरांचं प्रकाश बनेल. तुमचं आतलं ज्ञान, ज्या गोष्टी तुम्ही समजलात, अनुभवलात, त्या आता तुमच्यासाठी न राहता इतरांना दिशा देणाऱ्या ठरतील. तुम्ही अनाहूतपणे गुरूंचं काम करू लागाल. तुमचं अस्तित्व इतरांसाठी सत्याचा आरसा ठरेल. कुंभ राशी, तुमचं शरीर, मन आणि आत्मा एक नवीन समरसता निर्माण करेल. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या दिशांनी तुटलेले होतात. कधी मनात चिंता, कधी शरीर थकलेलं, कधी आत्मा शांततेसाठी भुकेला. पण आता हे ब्रह्मांड तुमच्यात एक अद्भुत 3 स्तरीय एकात्मता निर्माण करणार आहेत. शरीराला ऊर्जा, मनाला समाधान, आत्म्याला शांतता. तुमच्या आध्यात्मिक पात्रतेला आता परमेश्वरच मान्यता देणार आहेत. तुम्ही कधी स्वतःची जाहिरात केली नाही, तुम्ही कधी माझं बघा असं ओरडलं नाही, पण तुम्ही तुमचं अंतर्मनानं प्रामाणिक राहिलात.
आता हीच प्रामाणिकता परमेश्वर हे संपूर्ण ब्रह्मांड मान्य करत आहेत। तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या इतरांना कधी स्वप्नातही न वाटतील। परमेश्वर मार्ग तुमच्यासमोर उघडतील आणि लोक म्हणतील या व्यक्तीत काहीतरी दैवी गुण आहे, दैवी शक्ती आहे। शेवटी एकच की कुंभ राशी, आता आयुष्य तुमच्यावर चालणार आहे। आता आयुष्यच तुमच्यामध्ये परमेश्वराचं उत्तर घडवणार आहे। तुमच्या मौनाचं आता अर्थ लागेल, तुमच्या वेगळेपणाचं आता दैवी स्थान मिळेल आणि तुमचं अदृश्य संयम आता दृश्य फळ बनेल। कुंभ राशी, परमेश्वरच हे ब्रह्मांडच आता तुमचं कौतुक फळात रूपांतरित करत आहे। कुंभ राशी, तुमचं आयुष्य एक परीक्षा नव्हतं, ते एक अदृश्य तपश्चर्या होती। तुम्ही कित्येकदा अंधारातून चाललात, अपमान पचवलात, प्रेमात अपूर्णता अनुभवलीत आणि सर्वस्व गमावूनही इतरांचं हसू टिकवून ठेवलं। पण या साऱ्या वेदनांचा साक्षीदार एकच होता, तो म्हणजे परमेश्वर। परमेश्वराने तुमचं दुःख गृहीत धरलं नव्हतं, ते जतन करत होते। त्या प्रत्येक अश्रूचं एक दैवी पान त्याने लिहिलं आहे। आता तो ग्रंथ पूर्ण झालाय आणि उत्तर देण्याची वेळ आली आहे। आता परीक्षा नाही, आता पात्रतेचा परिपाक सुरू होतोय। तुम्हाला जे हरवलंय ते दुपटीने परत येणार आहे। जे स्वप्न अर्धवट राहिलं ते पूर्णत्वाने साकार होणार आहे। जिथं तुम्ही नाकारले गेला तिथं ब्रह्म तेच प्रगट होणार आहे आणि जिथं तुम्ही एकटे होता ती ब्रह्मदृष्ट्या सुरक्षित व्हाल। हे फळ काय असेल? शब्दांच्या पलीकडचं समाधान, प्रेमाच्या बाहेरचं आत्मसंबंध, मनाच्या पलीकडचं शांत अंतरंग आणि सामाजिक यशापलीकडचं ब्रह्मदत्त कार्य। कुंभ राशी, हे लक्षात ठेवा, तुमच्या श्वासात ब्रह्माचा नाद होता, या ब्रह्मांडाचा नाद होता। तुमच्या थांबलेल्या पावलातही एक दैवी दिशा होती आणि आता परमेश्वरच म्हणत आहे की तुझी वाट मी बनवतो। हे वळण म्हणजे केवळ जीवनात यश मिळणं नाही, हे म्हणजेच तुमचं संपूर्ण अस्तित्व ब्रह्मसंगतीत विलीन होणं। कुंभ राशी, तुम्ही जेव्हा बोललात नाही तेव्हा परमेश्वर ऐकत होता। तुम्ही जेव्हा थांबलात तेव्हा परमेश्वर चालत होता। तुम्ही जेव्हा पडलात तेव्हा परमेश्वर आधार देत होते आणि आता ते स्वतः पुढे येऊन म्हणत आहेत, आता माझं उत्तर घे। हे उत्तर म्हणजे तुमचं नाही, हे त्या प्रत्येक अश्रूचं उत्तर आहे, त्या प्रत्येक त्यागाचं फळ आहे आणि त्या प्रत्येक मौनामागचा ब्रह्मस्पर्श आहे। कुंभ राशी, तुमचं आयुष्य आता कर्मावर चालणार नाही, ते परमेश्वराच्या या ब्रह्मांडाच्या कृपेवर चालणार आहे। कृपा हीच तुमची नवी नियती असेल।